नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आर जे निकम, राज्यशास्त्र विभाग KTHM महाविद्यालय नाशिक. राज्यशास्त्र विषयाच्या या वेब सिरीजच्या 6व्या भागामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. गेल्या 5 भागामध्ये 5 लेक्चरमध्ये आपण राज्यशास्त्र विषयाची ओळख, या पेपर संदर्भात प्रकरणांचा आढावा, याबरोबरच पहिल्या टॉपिक मधील राजकीय विचारप्रणालीची अर्थ, व्याख्या, स्वरूप या मुद्द्यांचा सविस्तर आपण आढावा घेतलेला आहे. यानंतर आजच्या लेक्चरला आपण राजकीय विचारप्रणालीची व्याप्ती या प्रश्नाचा किंवा या मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. राजकीय विचारप्रणालीच्या व्याप्तीचा अभ्यास करत असताना पुढील 4 मुद्दे जे आहेत, ही 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत. राजकीय विचारप्रणाली ही राज्यशास्त्र या विषयाची एक अभ्यास शाखा आहे. या अभ्यास शाखेमध्ये वेगवेगळ्या विचारप्रणालींचा अभ्यास केला जात असतो. त्यामुळे राजकीय विचारप्रणालीची व्याप्ती जी आहे ही अतिशय व्यापक आहे. ही जी काही पुढील मुद्दे आहेत, या पुढील मुद्द्यांच्या आधारे या राजकीय विचारप्रणालीची व्यापकता आपल्या लक्षात येईलच. यामध्ये पहिला मुद्दा जो आहे, वेगवेगळे प्रकार. म्हणजे आधुनिक जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विचारप्रणाली प्रचलित आहे. यामध्ये उदारमतवाद, समाजवाद, राष्ट्रवाद, अराज्यवाद, भांडवलशाही, लोकशाही, मार्क्सवाद, स्थितीवाद, सर्वंकषवाद अशा अनेक विचारप्रणालींचे अस्तित्व आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे या सर्व विचारप्रणालींचा अभ्यास करण्यावरती भर दिला जातो. यातून राजकीय विचारसरणीचे क्षेत्र किंवा विचारप्रणालीचे क्षेत्र एक व्यापक बनलेले आहे. म्हणजे राजकीय विचारप्रणालीचे असे असंख्य प्रकार आहे. ही एक गतिशील प्रक्रिया आहे की वेगवेगळ्या काळामध्ये अशी वेगवेगळे नवनवीन विचारप्रणाली निर्माण होत असतात. जे लोकशाही हा एक विचारप्रणालीचा प्रकार आहे. ज्यावेळेस हुकुमशाहीला लोक कंटाळतात, हुकुमशाही या विचारप्रणाली आणि राजकीय व्यवस्थेचा वापर करून लोकांवरती जो काही अत्याचार केला जातो, त्याला एक लोक समाज कंटाळले की त्यांचा एखादा विचारवंत नवीन एक वैचारिक मांडणी करतो. त्या प्रचलित राजकीय व्यवस्थेला एक नवीन पर्यायी राजकीय व्यवस्था सुचवतो. मग ही व्यवस्था सुचवत असताना तो ज्या शब्दांची मांडणी करतो ती एक विचारप्रणाली असते. मग तो कुठली तरी एखादी शासन व्यवस्था सुचवत असतो, मग ती नवीन विचारप्रणाली म्हटली जाते. म्हणजे लोकशाही ही सुचवली गेलेली, मग हे नवीन विचारप्रणाली. त्यामध्ये उदारमतवाद असेल, मार्क्सवाद असेल, परत राष्ट्रवादाची नवी विचारसरणी निर्माण झाली. सुरुवातीच्या कालखंडामध्ये फक्त प्रादेशिक वाद अस्तित्वात होता. आपापल्या प्रदेशापुरतं विचार करायचा, अशी संकुचित स्वरूपाची विचारसरणी त्याला म्हणता येईल. म्हणजे या प्रादेशिक वादाच्या विचारसरणीमुळे समस्या निर्माण झाल्या. एकाच राष्ट्रामध्ये संघर्ष निर्माण झाला. आपापसामध्ये राष्ट्र एक आहे, पण आपापसामध्ये वेगवेगळे गट तट असल्यामुळे त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण होत गेला आणि त्याला पर्याय म्हणून राष्ट्रवाद नावाची नवी विचारसरणी उदयाला आलेली आहे. मार्क्सवादाची अशीच आहे की भांडवलवादी व्यवस्थेच्या मुळे सर्वसामान्य जी काही गोरगरीब जनता आहे, कामगार वर्ग आहे, श्रमिक वर्ग आहे, यांचा अन्याय आणि शोषण होऊ लागला. मग हे शोषण थांबवण्यासाठी मार्क्सने नवीन विचारप्रणाली मांडली. ती मार्क्सवाद या नावाने ओळखली जाते. म्हणजे प्रचलित राजकीय सामाजिक व्यवस्थेचं खंडन करून त्या व्यवस्थेला आव्हान देऊ पाहणारी एक नवी विचारसरणी निर्माण होते. अशा असंख्य विचारसरणी किंवा मगाशी ज्या काही सांगितलेल्या होत्या, अशा एक सर्वसामान्य ह्या मान्यता पावलेल्या लोकप्रिय असलेल्या विचारसरणी आहे. म्हणून विचारप्रणालीचे वेगवेगळे प्रकार आहे आणि या सर्व प्रकारांचा अभ्यास राजकीय विचारप्रणालीचा अभ्यास असतो, अभ्यास क्षेत्र आहे. म्हणून त्याची ही व्यापकतेमध्ये हा मुद्दा कव्हर झालेला आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे वैश्विक स्वरूप. विचारप्रणाली ही समाजातील एखाद्या विशिष्ट गटास
प्रभावित करते. मात्र आजच्या काळात अशा अनेक विचारप्रणाली आहेत की ज्यांचे स्वरूप वैश्विक आहे. विचारप्रणालीस सीमारेषांची मर्यादा नसते. त्यांचा सर्वत्र प्रसार घडून येतो. उदारमतवाद, लोकशाही, राष्ट्रवाद यासारख्या विचारप्रणाली जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. आजच्या काळात जागतिकीकरण विचारप्रणालीच्या स्वरूपात जगात सर्वत्र पसरलेले दिसते. म्हणजे विचारप्रणाली ही फक्त विशिष्ट क्षेत्रापुरतीच, गटापुरतीच मर्यादित असते असं नाही, तर तिचं स्वरूप हे किंवा व्यापकता जी आहे ती वैश्विक पातळीवरती आहे. उदाहरणार्थ अलिप्ततावादाची विचारसरणी आहे, संपूर्ण जगभर मान्यता पावलेली विचारसरणी. लोकशाही असेल तर लोकशाही असं कुठलंही राष्ट्र नाहीये जिथं लोकशाही माहितीच नाहीये, लोकशाही विचारसरणी त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाहीये, असं कुठलंच राष्ट्र नाही. मार्क्सवादी विचारसरणी आहे. जवळजवळ 1945 नंतर अर्ध्या जगाने ह्या मार्क्सवादी विचारसरणीचा पुरस्कार करून त्या आधारे राजकीय व्यवस्था उभी केलेली होती. या विचारसरणीचं नेतृत्व रशियाकडे होतं. लोकशाहीवाद्यांचं नेतृत्व अमेरिका, इंग्लंड या राष्ट्रांकडे होतं. 1991 नंतर जगभरामध्ये जागतिकीकरण नावाची नवीन विचारसरणी आली. या साम्यवादी लोकशाही या संघर्षामध्ये अडकून पडण्यापेक्षा संपूर्ण जग हे एक खेडगाव आहे अशा स्वरूपाचा विचार करायचा आणि सहजरित्या काही मिनिटांमध्ये एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये मेसेज, संदेश पोहोचवता येऊ शकतो. मालाची आयात निर्यात जी आहे ही, त्याच्यावरील जी काही बंधने आहेत ही बंधने शिथिल झाली पाहिजे. म्हणजे हे विश्वची माझे घर, हे विश्व एक छोटं खेड्याप्रमाणे वाटलं पाहिजे, अशा स्वरूपाची एक जागतिकीकरण नवीन व्यवस्था आर्थिक बाबतीमध्ये, आर्थिक घटकामध्ये उदयास आली. ती एक विचार प्रणालीच आहे. जागतिकीकरणाचा सर्वांनी स्वीकार केलेला आहे. असं कुठलं राष्ट्र नाहीये की जे जागतिकीकरणापासून अलिप्त आहे. जागतिकीकरण एक प्रकारचा अपरिहार्य बनलेला आहे. जागतिकीकरणाचा घटक बनणं विकासासाठी पोषक आहे. जागतिकीकरणापासून कोणीही आज दूर राहू शकत नाही. या ज्या काही कन्सेप्ट आहेत, ज्या काही विचारप्रणाली आहेत महत्वाच्या, तर त्या जगभर मान्यता पावलेल्या आहे. त्यानंतर तिसरी व्याप्ती जी आहेत विधायक व विध्वंसक स्वरूप, जे विचारप्रणालीची व्यापकता आहे. विचारप्रणालीस विधायक आणि विध्वंसक अशा दोन बाजू असलेल्या दिसतात. कारण काही विचारप्रणाली विधायक व सौम्य स्वरूपाच्या आहे, तर काही विचारप्रणाली विध्वंसक व जहाल स्वरूपाच्या आहे. लोकशाही, राष्ट्रवाद, गांधीवाद यासारख्या विचारप्रणाली विधायक मार्गावर भर देतात, तर फॅशिस्टवाद, नाझीवाद, मार्क्सवाद यासारख्या विचारप्रणाली आक्रमकतेवर भर देत असतात. हे विधायक स्वरूप आहे काही विचारसरणींचं. गांधीवाद आहे. गांधीवादाची ते ग्रामदान, भूदान जी काही चळवळ होती, तर ह्या जे सर्वोदय चळवळीच्या माध्यमातून हे ग्रामदान आणि भूदान त्यांनी केलं होतं. ह्या विचारसरणीचा किंवा ह्या चळवळीचा उद्देश एकच होता की श्रीमंतांची संपत्ती गरिबांकडे जावी, संपत्तीवरती ठराविक लोकांचंच अस्तित्व असता कामा नये. हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून, म्हणजे आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी संपत्तीचा ओढा गरिबांकडे गेला पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महात्मा गांधीजींनी सर्वोदय संकल्पना मांडलेली आहे. विनोबा भावेंच्या माध्यमातून ही चळवळ अधिक सक्रिय झाली. उद्देश एकच होता, परंतु तो उद्देश साध्य करण्यासाठी त्यांनी विधायक माध्यमाचा अवलंब केलेला आहे, विधायक मार्गाचा अवलंब केलेला आहे. गरिबांना संपत्ती मिळाली पाहिजे, मग त्यासाठी चळवळ उभी केली, अर्ज विनंत्या केल्या गेल्या श्रीमंत लोकांकडे. मग या श्रीमंतांनी या अर्ज विनंत्यांना एक मान देऊन आपली स्वतःची जी काही संपत्ती आहे, जी काही जमीन असेल किंवा पैसा असेल किंवा इतर काही संपत्ती असेल, तर हे दानाच्या स्वरूपामध्ये गरीब लोकांना दिलेले होते. जे गायी असेल, जमीन असेल, हे गरिबांना दान दिलं आणि त्यातून गरिबांचा उदरनिर्वाह होतो.
म्हणजे समाजामध्ये आर्थिक विषमता कमी करून आर्थिक समता प्रस्थापित करण्याचा ही एक विचारसरणी होती, गांधीवादी सर्वोदयवादी विचारसरणी. समाजातील याच आर्थिक समतेसाठी दुसरी ही विचारसरणी तितकीच कृतीप्रवण होत होती, ती म्हणजे मार्क्सवाद. तिचं स्वरूप हे विध्वंसक होतं. या मार्क्सवादाचं धोरण असं होतं, मार्ग असा होता की श्रीमंतांची संपत्ती गरीब लोकांना गांधींच्या माध्यमातून, अर्ज विनंतीच्या माध्यमातून मिळणार नाही. त्यासाठी कामगार वर्गाने, गरीब वर्गाने हातामध्ये शस्त्र घेऊन श्रीमंतांचा नायनाट करायचा आहे, रक्तरंजित क्रांती करायची आहे. आणि तेव्हा कुठे या संपत्तीचा ओघ, संपत्तीचे हस्तांतरण श्रीमंतांकडून गरिबांकडे होणार आहे, असा हा मार्क्सवादी विचार सांगतो. म्हणजे इथं विध्वंसक स्वरूप आहे या मार्क्सवादी विचारसरणीचं. गांधीवादी विचारसरणीचं स्वरूप हे शांततावादी आहे, ते विधायक स्वरूपाचं आहे. तशा स्वरूपाची लोकशाहीवादी विचारसरणी आहे. कुठलाही बदल करायचा असेल तर तो शांततेच्या माध्यमातून झाला पाहिजे. सर्वांना स्वातंत्र्य असेल, सर्वांना समान पातळीवरचं स्वातंत्र्य असेल आणि सर्व नागरिक हे बंधुभावाने एकत्र आले पाहिजे, अशी भूमिका या लोकशाहीवादी विचारसरणीची आहे. तेच फॅशिस्टवाद आणि नाझीवादाची विचारसरणी आहे, ती विध्वंसक स्वरूपाची आहे. फॅशिस्ट आणि नाझीवादांचं काय मत आहे की राजकीय सत्ता ही सगळ्या लोकांच्या हातामध्ये विकेंद्रित झाली नाही पाहिजे, एकाच व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता असली पाहिजे आणि सतत व्यक्तींनी सतत युद्ध करण्यासाठी प्रेरित राहिलं पाहिजे. आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी सतत युद्ध हाच एकमेव मार्गचा तिथं वापर केला पाहिजे. सतत आक्रमणकारी आणि आक्रमकवादी, विस्तारवादी धोरण या फॅशिस्टवादी, नाझीवादी विचारसरणीने स्वीकार केलेलं होतं. म्हणजे काही विचारसरणी ह्या विधायक आहे, तर काही विचारसरणी ह्या विध्वंसक आहे. अशा प्रकारे त्याची एक वर्गवारी या अभ्यासकांनी केलेली आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे विचारप्रणालीच्या मर्यादा. विचारप्रणालींची व्याप्ती प्रदीर्घ असली तरी काळाच्या ओघात विचारप्रणालींना काही मर्यादा पडतात. समाज परिवर्तन घडून आल्यास, तसेच राजकीय सत्तेत बदल झाल्यास काही विचारप्रणाली नामशेष होतात, तसेच काही विचारप्रणाली केवळ विशिष्ट गटापुरत्याच मर्यादित राहतात, इतरत्र त्यांना मान्यता प्राप्त होत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर फॅशिझम व नाझिझम यासारख्या विचारप्रणाली लयास गेल्या. तसेच आजच्या काळात साम्राज्यवादाचे उच्चाटन घडून आल्यामुळे राष्ट्रवादाचे महत्त्व देखील कमी झाले. विचारप्रणालीच्या या मर्यादांमुळेच विचारप्रणालीचा अंत असा एक नवीन विचार प्रवाह समोर आलेला आहे. म्हणजे विचारप्रणालीला सुद्धा मर्यादा असतात. जर ती विचारप्रणाली अनुयायांनी स्वीकारली तर तिचा विस्तार होतो, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये जर त्या विचारप्रणालीमध्ये काही दोष आढळून आले तर अनुयायी ती विचारप्रणाली स्वीकारत नाही. ह्या मर्यादांच्या मुळेच फॅशिझम आणि नाझिझम सारखी जी काही विचारप्रणाली होती यामध्ये खूप सारे दोष होते. लोकांना ती विचारसरणी मान्य झाली नाही नंतरच्या कालखंडामध्ये. त्यामुळे अभ्यासकांनी आणि याबरोबर अनुयायांनी सुद्धा ह्या विचारप्रणालीला तिलांजली दिली. त्यामुळे ह्या विचारप्रणाली लयास गेलेल्या आहे. नवीन विचारप्रणाली त्यातून निर्माण होत असते. अशा पद्धतीने ह्या विचारप्रणालीला काही मर्यादा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही 4 मुद्दे राजकीय विचारप्रणालीची व्याप्ती या मुद्द्यासंदर्भात 4 मुद्दे कव्हर झालेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढाच आढावा घेऊया. यानंतर पुढील लेक्चरमधील पुढील प्रश्न अभ्यासूया. तोपर्यंत धन्यवाद.